Good morning, students. We are going to learn subject science chapter number 4, effects of electric currents. Now we are going to learn energy transfer in electric circuit, heat effects of electric current, magnetic effects of electric current. Can you recall how do we decide that a given material is good conductor of electricity or is an insulator? तुम्हाला जे दिलेले पदार्थ आहेत ते विद्युतधारेचे सुवाहक आहेत की दुर्वाहक आहेत? Good conductor of electricity means a material which has very low electrical resistance is called good conductor of electricity. For example, silver, copper, aluminum, etc. ज्या पदार्थांचा विद्युतरोध कमी असतो त्या पदार्थांना विद्युतधारेचे सुवाहक असे म्हणतात. उदाहरणार्थ चांदी, तांबे, ॲल्युमिनियम इत्यादी. विद्युतधारेचे दुर्वाहक insulator. A material which has extremely high electric resistance is called insulator. For example, rubber, wood, glass, etc. ज्या पदार्थांचा विद्युतरोध जास्त असतो त्या पदार्थांना विद्युतधारेचे दुर्वाहक असे म्हणतात. याच्यामध्ये रबर, लाकूड, काच इत्यादी पदार्थांचा समावेश होतो. Observe and discuss. What do you observe in following pictures? या चित्रामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी दिसून येतात? पिक्चर ए मध्ये आपल्याला जर पाहिलं तर इथं एक ज्वालाग्राही पदार्थ दाखवलेला आहे. याच्यामध्ये त्याचबरोबर एक टीव्ही कनेक्ट केलेला दाखवलेला आहे. एक टेबल लॅम्प त्याच्यामध्ये कनेक्ट केलेला दाखवलेला आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये एक फॅन फिरत असल्याचे दिसून येतं याच्यामध्ये. आणि पिक्चर नंबर 3 मध्ये इथं एक डोअरबेलचं बटन एक व्यक्ती चालू करत असल्याचे दिसून येतं. म्हणजे इन फर्स्ट पिक्चर we are seeing heating effects of electric current. In second picture we are seeing magnetic effects of electric current, and in third picture we are seeing magnetic effects of electric current. याच्यामध्ये साधारण विद्युतधारेचे कोणते परिणाम दिसून येतात असं म्हटलेलं आहे. विद्युतधारेचे उष्णतेचा परिणाम हा पहिल्या चित्रामध्ये पाहायला मिळतो. दुसऱ्या चित्रामध्ये पिक्चर नंबर 2 मध्ये चुंबकीय परिणाम विद्युतधारेचा पाहायला मिळतो आणि तिसऱ्या पिक्चरमध्ये पिक्चर नंबर सी
मध्ये आपल्याला विद्युतधारेचा जो चुंबकीय परिणाम आहे तोच पाहायला मिळतो. एनर्जी ट्रान्सफर इन ॲन इलेक्ट्रिक सर्किट. See, you are given here electric circuit. In that electric circuit there are so many components are connected here. Ammeter is connected here, voltmeter is connected here, plug key is connected here, cell means battery is connected here, as well as resistance is connected here. If charge Q flows from A to B, work Pq has been done. When charge flow through the circuit from A to B, Pq is the work done takes place. While going from A to B, from where does the energy come do this work? त्याने असं विचारलं आहे की यामध्ये येणारी एनर्जी जी आहे ती कोणापासून आपल्याला मिळते किंवा एनर्जीचा स्रोत कोणता आहे. द सोर्स ऑफ एनर्जी इज द सेल. एनर्जीचा मुख्य जो स्रोत आहे तो सेल आहे, घट आहे. द सेल गिव्स this energy through the charge Q to the resistance where work VABQ is performed. सेल जो आहे, घट जो आहे तो ऊर्जा पुरवतो आणि ती ऊर्जा रेजिस्टन्सला मिळते आणि त्या ऊर्जेमुळे Vq इतकं कार्य घडून आलेलं आहे. इफ द चार्ज Q फ्लोज फ्रॉम A to B in time t, that is the work is performed in time t, then during that time the energy VABQ is given to the resistor. Q इतका जर चार्ज त्यातून वाहत असेल ए टोकाकडून बी टोकाकडे टी या वेळेमध्ये, तर टी या वेळेत घडून आलेलं कार्य Vq इतकं असतं किंवा ऊर्जेने केलेलं कार्य Vq इतकं असतं हे इथं दिसून येतं. व्हॉट हॅपन्स टू धिस एनर्जी? या ऊर्जेमुळे काय घडून येतं? जी ऊर्जा पुरवली आहे त्याच्यामुळे काय घडून येतं असं त्याने विचारलं आहे. दिस एनर्जी इज रिसिव्ड बाय रेजिस्टर अँड इज कन्वर्टेड इनटू हीट एनर्जी. जी एनर्जी आहे ती रेजिस्टरकडून रोधाकडून प्राप्त केली जाते आणि तिचं रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये होतं. द टेम्परेचर ऑफ द रेजिस्टर्स इज इन्क्रीज्ड. आणि इथं तापमान जे आहे रेजिस्टरचं ते वाढलेलं आहे असं दिसून येतं. P is equal to electrical power is equal to energy upon time required. P is equal to VABQ upon T. Energy means VABQ
and time required T. Then P is equal to phi ABI. You have to put value of I in this formula. Then I is equal to Q upon T. The source of energy the cell gives in time T. Source of energy the cell gives time T. The energy P into T uh, P into T to the resistors. If I is the current flowing continuously through the circuit, I is current which is flowing continuously through the circuit, the heat produced in the resistor in time T will be H is equal to P into T. Hence H is equal to P into T. Then H is equal to phi AB into I into T. You keep value of I in this equation. I is equal to Q upon T. So take I instead of Q shed T. According to Ohm's law, phi is equal to IR. So phi AB is equal to IR. Then H is equal to H is equal to
take feature R in place of I. So H is equal to phi square AB into IR. Similarly, we get H is equal to IR into IR into T. R and R get cancelled and we get H is equal to I into R into T. Finally, we get H is equal to I square into R into T is called Joule's law of heating. This formula is called Joule's law of heating. H is equal to I square into R into T. Unit of electric power. P is equal to phi AB into I. Potential difference means measured in volt. Electric current I is measured in ampere. So take 1 volt into 1 ampere. Value of 1 volt is 1 joule upon 1 coulomb, and value of 1 ampere is 1 coulomb upon 1 second. Then you have to cancel coulomb and coulomb. You will get 1 joule upon 1 second, and 1 joule upon 1 second is equal to watt. 1 joule upon 1 second, this is the value of watt, 1 watt. Thus the unit of electric power is 1 watt. Thank you. कुठं बंद करू? याच्या चालू